आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा अंतिम भाग. चला तर मग सुरू करूया. मिसमॅच लव भाग 83. दारात कार्तिक होता आणि ती त्याला पाहतच राहिलेली. त्याच्या नेहमीच्या त्या परफेक्ट लुकचा पार बोजवारा उडाला होता. विमानतळावरची ती ताटकळ आणि ट्रॅफिकमधून मारलेली ती धावपळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. केस विस्कटलेले, टायची नॉट सैल करून खाली ओढलेली होती आणि शर्टाच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडलेल्या होत्या. पण त्याच्या त्या खोल डोळ्यात फक्त आणि फक्त गार्गीसाठीची ओढ स्पष्ट दिसत होती. दोघांची नजर एकमेकांना भिडलेली आणि तिच्या डोळ्यात त्याला पाहून वेगळी चमक आलेली. कार्तिक! गार्गीच्या ओठांतून एक अस्फुट पण प्रचंड दिलासा मिळालेली हाक निसटली. ती सर्वस्व विसरून त्याच्याकडे धावणार तेवढ्यात त्याची नजर गार्गीच्या चेहऱ्यावरून थेट जमिनीवर गेली. कार्तिकने आत पाऊल टाकण्यासाठी पाय उचलला होता आणि तो तिथंच थबकला. कारण तिथे उशी पडलेली आणि बरंच काही. तिथे पाय ठेवायला ही साधी इंचभर ही जागा नव्हती. साडीचा कव्हर, 2-3 उशा आणि एक तुटलेला ज्वेलरी बॉक्स असा सगळा बाजार जमिनीवर पडलेला. एका सेकंदात कार्तिकच्या कपाळावर त्याच्या सिग्नेचर आठ्या पडल्या. त्याचा तो हायजीनवाला मेंदू जागा झाला. गार्गी, हे सगळं तू काय करून ठेवलंयस? काय अवस्था केली आहेस रूमची? त्याचा तो नेहमीचा कडक शिस्तीचा आवाज रूममध्ये घुमला. गार्गीची अवस्था पाहण्यासारखी झाली. एका बाजूला त्याला समोर पाहिल्याचा तो वेड लावणारा आनंद आणि दुसऱ्या बाजूला आपल्या या मेसी कारभारावर पडलेली त्याची नजर. ती एकदम गडबडली आणि जीभ चावत ती ओशाळून म्हणाली, ते सॉरी, मी लगेच आवरते. तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड गोड ओशाळलेलं हसू उमटलं. ती घाईघाईने खाली वाकली आणि जमिनीवरचे कव्हर आणि उशा सगळंच भराभर गोळा करू लागली. आनंद, गोंधळ आणि नवऱ्याला अचानक समोर पाहिल्याची ती लाज यांचं ते एक अफलातून मिश्रण तिच्या चेहऱ्यावर होतं. कार्तिक तिथेच दारात उभा राहून तिला पाहत होता. त्याने कपाळावर हात मारून घेतला. तू कधीच सुधारणार नाहीस ना गार्गी? तो वैतागल्यासारखा म्हणाला आणि आत आला खरा, पण तिला असं साडीत खाली बसून हसत हसत पसारा आवरताना पाहून त्याच्या आतला तो कडक CEO कुठल्या कुठे गळून पडला. सॉरी, ते मला काही नीट सापडतच नव्हतं आणि तू वेळेवर येशील की नाही या विचाराने मला खरंच काही सुचायचं बंद झालेलं. ओ, म्हणून हे अशी करतात का रूम? मी आलो फ्रेश होऊन. तोपर्यंत सगळं आवर. मला एकही पसारा नकोय हा जमिनीवर, म्हणत तो फ्रेश व्हायला निघून गेला. कळलं मिस्टर हायजीन, ती तोंड वेडावत म्हणाली आणि आता ती बेडवरचा पसारा आवरत होती. ते पाहून त्याने मान हलवली आणि बाथरूममध्ये आलेला राग येण्याऐवजी आता तिची ती गडबड पाहून त्याला हसू येत होता. तो काहीच वेळात फ्रेश होऊन आला आणि आरशासमोर चेहरा पुसत आला. पाहतो तर तिथेही मेकअपचं सामान आणि परफ्यूमच्या बाटल्या अजूनही होत्या. आणि हे का असं काढून ठेवलंय सगळं? लागेल तेवढंच घेत जा ना ग. ती म्हणाली, पण त्याच्या आजूबाजूला असण्याने ती सुखावली होती. खरं तर 2-3 दिवस नव्हता तो, पण तिला जणू असं वाटत होतं की खूप दिवसांनी त्याला भेटते. तिच्या हृदयात उगाचच एक गोड हुरहुर दाटलेली. एखादा इतक्या दिवसांनी घरी आल्यावर आपल्या बायकोला जवळ घेईल तर पहिला फ्रेश व्हायला गेला आणि आता काय तर बसलाय आवरत. काय ध्यान माझ्या नशिबी पडलंय. अजूनही आठवत नाहीये का याला आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि विश करावं? कमाल आहे. ठीक आहे, मी पण नाही करणार विश जोपर्यंत तो करत नाही. तिचा मनातच विचार चाललेला आणि तिने सगळे कपडे कपाटात ठेवून दिले. आता केस विंचरायला घ्यायचे म्हणून ती आरशासमोर आली आणि तिथला कंगवा उचलला आणि बाहेर गॅलरीकडे जायला वळणार एवढ्यात तिला हाताला ओढ लागली. क्षणार्धात त्याने तिला ओढून घेतलेलं आणि तिच्या कमरेभोवती हात वेढून तिला थेट स्वतःकडे खेचलं. ती आता त्याच्या मिठीत होती. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर आणि डोळे त्याच्या डोळ्यात मिसळलेले, जे तिलाच अगदी प्रेमाने न्याहाळत होते. तिचा मात्र श्वास चढलेला. भिरभिर त्या नजरेने ती त्याला पाहत होती.
त्याच्या अंगावरचा तो परफ्यूमचा ओळखीचा सुवास आणि हाताला जाणवणारी त्याच्या हृदयाची धडधड, तो क्षण थांबला होता. आहे तिथेच. पण एकाएकी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि रागाचे भाव आले. मला आवरायचंय, सोड. ती जरा बाजूला होण्याचा प्रयत्न करत लटक्या रागाने म्हणाली, पण तो तिला सोडेल तर ना. हॅप्पी ॲनिव्हर्सरी बायको. त्याचा तो खोल कातरलेला आवाज थेट तिच्या काळजाला भिडला. पण त्याने असं म्हटल्यावर अर्थात तिच्या चेहऱ्यावरचा राग जाऊन ब्लश आलं. हॅपी ॲनिव्हर्सरी तुला सुद्धा. तीही उत्तरादाखल म्हणाली खरी, पण तिचा त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न चालूच होता. ओ, रागावलीस का माझ्यावर? असं काहीच नाही आहे. हो, पण मला तर वाटतंय तुला वाटलं असेल मी विश केलं नाही, पण मला तर असं समोरासमोर भेटून विश करायचं होतं, कळलं? तो तिला आणखी जवळ खेचत म्हणाला. बर कळलं. उशीर होतोय, आवरायला लागेल कार्तिक. खाली सगळे वाट पाहत असतील. सोड ना. ती म्हणत सटकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून बाहेर पडलेला तो घाबरट आवाज आणि तिच्या चेहऱ्यावर आलेलं ब्लश आणखीनच वाढत चाललेलं. आणि ती नजर चुकवत बोलत होती, त्याला आता राहवलं नाही. त्याने तिला आता डायरेक्ट मिठीतच घेतलं. तुला माहीत नाही आहे मी किती मिस केलं आहे तुला या 2 दिवसात, तो तिला कडल करत म्हणाला. तसं आता मात्र तिचे हात आपोआप त्याच्या पाठीभोवती विळखा घालून घट्ट झालेले, आणि तिने तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवलेला. त्याची घट्ट होत जाणारी मिठी तिला त्या क्षणाला किती हवीशी वाटत होती हे शब्दात सांगता येणारं नक्कीच नव्हतं. त्यानेही एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्याचा सगळा थकवा, प्रवासाची सगळी धावपळ त्या तिच्या एका मिठीत विसरायचा तो प्रयत्न करत होता. दारावर एकदम टकटक झाली तसा तो घाबरून बाजूला झाला, पण गार्गीला मात्र त्याचं हसू झालं. वहिनी, आवरलंस का? आम्ही तुला न्यायला आलोय. बाहेरून आवाज आला. मी आवरतो, जा तिला जाऊन सांग काहीतरी, तो गडबडून म्हणाला. किती घाबरत आहेस तू? ओके सांगते. ब्लश करणारा कार्तिक तिला चिडून पाहतोय म्हणताना त्याला म्हणत ती दार उघडायला गेली. क्षिती, अजून आवरलं नाहीये माझं, थोडा वेळ दे, मी आलेच. अगं लवकर ये, फोटो काढायचे तर आपल्याला, म्हणत क्षिती निघून गेली. बेडरूममध्ये आता लव इन द एअर सारखंच वातावरण झालेलं. दोघंही आता आवरत होते, पण ती हुरहुर अजूनही दोघांना छळत होती. काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली हॉलमध्ये आले. गार्गीने कार्तिकने दिलेली ती खास डिझायनर साडी नेसली होती आणि कार्तिक त्याच्या नेहमीच्या रुबाबात ग्रे सूटमध्ये होता. जिनेवरून खाली येणाऱ्या त्या दोघांकडे पार्टीतल्या सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. कार्तिकला बघून गायत्री आणि दादासाहेबांचा जीव भांड्यात पडला. गायत्रीने पुढे येत गार्गीच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. आलं ग माझं लेकरू, कसा झाला प्रवास कार्तिक? ती हसून म्हणाली. हो छान मॉम. हो ना, मला वाटलं आता कार्तिक आज पार्टी संपल्यावरच येतोय, निधी म्हणाली. असं होईल का काकू? आज मी आलो नसतो तर माझं काही खरं होतं का? कार्तिकने गार्गीकडे पाहत डोळा मारला. गार्गीने हळूच त्याला कोपरा मारला आणि दोघेही हसले. काहीच वेळात पार्टी एकदम रंगात आली. शहरातील मोठे बिझनेसमन, सर्व नातेवाईक उपस्थित होते. गार्गीचा भाऊ निशांत देखील होता. गार्गी आणि कार्तिक सगळ्यांना भेटत होते. पाहुण्यांच्या नजरेत गार्गीसाठी आता फक्त इनामदारांची सून म्हणून नाही, तर एक यशस्वी डिझायनर म्हणून आदर दिसत होता. थोड्या वेळाने दादासाहेबांनी माईक हातात घेतला. लेडीज अँड जेंटलमॅन, आज माझा नातू कार्तिक आणि आमची लाडकी सून गार्गी यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आणि त्यानिमित्ताने हे सेलिब्रेशन. सो लेट्स कट द केक. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हॉलच्या मध्यभागी एक भव्य 3 टियर केक ठेवला होता. कार्तिकने गार्गीचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघे केक जवळ आले. केक कापण्याआधी कार्तिकने माईक हातात घेतला. तो गार्गीच्या डोळ्यात पाहत बोलू लागला. 1 वर्षापूर्वी जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही 2 पूर्णपणे वेगळी टोकं होतो. मी शिस्तीत जगणारा आणि ही गार्गी अगदी माझ्या विरुद्ध. कार्तिक हसून म्हणाला. तशी गार्गीही लाजली. पण या 1 वर्षात मला एक कळलंय की आयुष्यात सगळंच परफेक्ट असण्याची गरज नसते. काही गोष्टी विस्कळीत असल्या तरी त्या सुंदर असू शकतात. गार्गीने फक्त या घरालाच नाही तर माझ्या त्या वृक्ष आयुष्यालाही एक सुंदर आकारात आणलंय.
थँक्यू गार्गी, माझ्या आयुष्यात येऊन या मिसमॅचला परफेक्ट बनवल्याबद्दल. शेवटचं वाक्य तो तिच्या कानाजवळ म्हणाला. गार्गीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने कार्तिकचा हात आणखीन घट्ट पकडला आणि दोघांनी मिळून केक कापला. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून गेला. गायत्री, निधी आणि श्रेयांशीच्या चेहऱ्यावर एक निखळ समाधान होतं, तर दादासाहेब अभिमानाने आपल्या नातू सुनेकडे आणि आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाकडे पाहत होते. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. पार्टी संपून सगळे पाहुणे गेले होते. गार्गी आणि कार्तिक त्यांच्या बेडरूममध्ये आले. दिवसभराच्या धावपळीने गार्गी थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. कार्तिकने आपला कोट काढून खुर्चीवर ठेवला आणि तो टाय सैल करत होता. गार्गीने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि ती थेट कपाटाकडे गेली. तिने मागून लपून एक छोटा पण अतिशय सुंदर मखमली बॉक्स आणला आणि कार्तिकच्या समोर धरला. हे काय? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. उघडून तर पहा मिस्टर हायजीन, गार्गी लाडात म्हणाली. कार्तिकने हसत तो बॉक्स उघडला. आतमध्ये एक अतिशय सुंदर कस्टमाइज्ड प्लॅटिनमची टायपिंग आणि कपलिंग्सचा सेट होता. त्यावर अगदी नाजूक अक्षरात K&G कोरलेलं होतं. कार्तिकच्या चेहऱ्यावर एक प्रचंड गोड हसू उमटला. थँक्यू गार्गी, इट्स ब्युटिफुल. त्याने तो बॉक्स बाजूला ठेवला आणि तिचं मनगट पकडून तिला एका झटक्यात स्वतःकडे खेचलं. गार्गी थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळली. फक्त थँक्यू? आणि माझं गिफ्ट कुठे? तिने त्याच्या शर्टाच्या बटनांशी खेळत लटक्या रागाने विचारलं. कार्तिकने हलकेच हसून तिला कमरेतून उचलून थेट ड्रेसिंग टेबल समोरील जागेवर उभं केलं. त्याने मागून तिला घट्ट मिठी मारली. आरशात त्या दोघांचं प्रतिबिंब दिसत होतं. त्याने खिशातून एक छोटा बॉक्स काढला आणि गार्गीच्या गळ्यात एक अत्यंत नाजूक हिऱ्यांची डायमंड पेंडंट असलेली चेन घातली. तो डायमंड आरशाच्या प्रकाशात चमकत होता, पण कार्तिकची नजर मात्र गार्गीच्या डोळ्यांवर होती. तुझं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे मी स्वतःच आहे, नाही का? कार्तिक तिच्या कानाजवळ पुटपुटला. एक असा नवरा जो तुझ्या पसाऱ्यातही आता स्वतःचं सुख शोधायला लागलाय. आरशात तिच्याकडेच पाहणाऱ्या त्याची तिच्याशी नजरानजर झालेली. गार्गीला हसू आवरलं नाही. तिने आरशातच त्याच्याकडे पाहत मान मागे वळवली. खरंच? मग आता मी रोज असा पूर्ण रूममध्ये पसारा करून ठेवला तर चालेल ना तुला? तिच्या या मिश्किल बोलण्यावर तो हसला. पण मग तयार राहा मी देणार असलेल्या शिक्षेसाठी, असं म्हणत कार्तिकने तिच्या मानेवर एक हलकासा लव बाईट घेतला. गार्गीच्या अंगावर सरसरून काटा आला. आउच, यू स्टुपिड कार्तिक, ती मान चोळत म्हणाली आणि त्याच्याकडे वळली ते त्याला 1-2 फटके मारतच. त्याने मात्र हसतच तिला मिठीत ओढून घेतलं आणि तिनेही स्वतःला पूर्णपणे त्याच्या मिठीत चोपवून दिलं होतं. जे 2 लोक एका वर्षापूर्वी एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते, ते आज एकमेकांच्या श्वासात अडकले होते कायमचे. त्यांच्यातल्या त्या मिसमॅच स्वभावानेच त्यांच्या आयुष्याला एक परफेक्ट किनार दिली होती. बाहेरच्या जगात कार्तिक इनामदार एक कडक CEO होता आणि गार्गी एक टॉपची फॅशन डिझायनर. पण या बेडरूमच्या 4 भिंतीच्या आत ते फक्त एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले 2 जीव होते. त्यांचं ते मिसमॅच लव आता खऱ्या अर्थाने आणि कायमचं परफेक्ट मॅच झालं होतं. आपली कथा इथेच संपली आहे. कसं वाटलं शेवटचा भाग आणि संपूर्ण कथा हे आपल्या कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका. आणि लवकरच घेऊन येत आहे साद तुला ही कथा, ज्यात वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या शरयूला अचानक धोका मिळतो, तेही तिच्याच प्रेमाकडून. का होतो हा धोका तिच्यासोबत हे जाणून घ्यायचं असेल तर कथा तर संपूर्ण ऐकावी लागेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐकत रहा VAG मराठी स्टोरीज. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. थँक्यू सो मच.